श्राद्ध पक्ष पुनर्जन्म पिंड कावळा। एकदा पितृपंधरवडा सुरू झाला की या विषयावर बरीच चर्चा वाचायला मिळते। त्यात सगळी अंधश्रद्धा, कुचकट, शेरेबाजी, आपण किती पुरोगामी आहोत हे हिरिरीने मांडण्यासाठी अनेक लेख, पोस्ट्स, व्यंगचित्रे याची भडीमार असतो। पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा प्रथा तर सगळ्याच धर्मामध्ये आहेत आणि त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात, पण याची थट्टा टवाळी फक्त हिंदू धर्मातच होते। उत्सुकतेपोटी केलेला माझा हा विषयाचा थोडा अभ्यास, काही चांगल्या जाणकारांचे मार्गदर्शन, स्वतःला आलेले अनेक अनुभव यावरून अनेक निष्कर्ष काढता आले आणि ते माझ्या अनेक प्रश्नांना आणि शंकांना खूपसे अचूक उत्तर देणारे आहेत। मी यापूर्वीही याविषयी लिहिले आहे, पण पितृपक्ष आला की गोंधळात टाकणारे लेख पुन्हा पुन्हा येऊ लागतात। माध्यमामधून हिंदू धर्माच्या टवाळक्या सुरू होतात। त्यांच्या खुलाशासाठी काही मुद्द्यांची वार्षिक पुनरावृत्ती तर काही नवीन माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे। मी हे जे काही लिहितो आहे ते ज्यांना काही करायचेच आहे पण कर्मकांडे आणि अन्य गोष्टीबद्दल गोंधळ आहे त्यांच्यासाठी आहे। ज्यांचा यावर विश्वास नाही त्यांच्या मताचाही आदर आहे। मी माझे विचार थेट मांडत आहे। एक, मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची जी संकल्पना हिंदू धर्मामध्ये मांडलेली आहे तशी अन्य कुठल्याही संस्कृतीत इतक्या परिपूर्णपणे मांडलेली नाही। मात्र यासाठी हिंदू धर्मामध्येच हजारो वर्ष प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह यासारख्या गोष्टी एकदम समजल्या तर मग जन्म मृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य, अनसोल्व राहत नाही। सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्ष आधी हिंदू धर्मातील उत्क्रांतीचे तत्वज्ञान हेच सांगितले आहे। अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून अनेकदा बदल होत उत्क्रांती होत सजीव तयार झाले, असा थोडक्यात सिद्धांत। हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते? सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे? लक्ष 84 जन्मानंतर मनुष्य जन्म लाभतो म्हणजे काय? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली। हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पाप, पुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे। विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंत उत्क्रांती सांगता आली आहे, पण आपल्या धर्माने मात्र पुढे भुव, महा, जन, तप आणि सत्यलोक स्तर असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितले आहेत। तेथील कामकाजांची माहिती दिली आहे। माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह कोश गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोश तसेच राहून पुढे प्रगती करतात। मनुष्य देहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा एनर्जी असल्याने लॉ ऑफ इंडस्ट्रक्टिबिलिटी ऑफ एनर्जी नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात, म्हणजे एका मोठ्या कोशात युनिव्हर्सल रिझर्व्हर खेचल्या जातात। शरीराने मटेरियल जडून ते अन्य अनेक मटेरियल्स मधून रूपांतरित होते। 2. आपण नेहमी ऐकतो की विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की आता माणसाची पावले चंद्रावर सुद्धा उमटली वगैरे, पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण विसरलो। माणसाचे चंद्राला पाय जरी लागले तरी त्या चंद्रामुळे पृथ्वीवर येणारी भरती आणि ओहोटी बंद झालेली नाही, त्याचा आपल्यावर होणारा परिणाम बदललेला नाही। 3. माणसाचा देह हे जरी मटेरियल असले तरी आत्मा ही नष्ट न होणारी शक्ती आहे। येथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की या शक्तीवर एक किंवा अनेक जन्मामधून तयार झालेला आसक्ती, भावभावना, इच्छा यांचे संस्कार झालेले असतात। हिंदू तत्वज्ञानानुसार जिवंत माणूस हा त्याचा देह सोडून गेलेला पूर्वजांच्या आत्म्याच्या साखळीचाच एक भाग असतो। 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जिवंत असताना अनेकदा माणसाच्या देहाच्या आकाराच्या प्रमाणात त्याला कमी अधिक अन्न लागते। देह सोडल्यावर आत्म्याला अन्नाचा केवळ वास पुरेसा असतो, त्यामुळे तेथे क्वांटिटीला स्थानच नसते। पदार्थाच्या वासानेच तो तृप्त होतो, म्हणूनच आत्म्याला ठेवल्या जाणाऱ्या जेवणाच्या पानावर वासापुरते थोडे थोडे अन्न वाढले जाते। त्याचप्रमाणे त्या आत्म्याला अन्नातील नक्की कुठला रस आवडेल याची कल्पना नसल्याने चवीच्या सर्व रसांचे म्हणजे कडू, गोड, तिखट, खारट, तुरट आणि आंबट अशा सर्व चवींचे पदार्थ श्राद्धाला केले जातात। उदाहरण, कारल्याची भाजी, आवड्याची, आमसुलाची चटणी, लाडू, खीर, वडे, गवार, भोपळ्याची भाजी इत्यादी। तीव्र मधुमेह असलेल्या माणसाने जिवंतपणे गोड खाणे पूर्ण बंद केले असले तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याला ते बंधन पाळायची गरज नसते।
मधुमेह शरीराला होतो, आत्म्याला नाही. 5. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शास्त्रात पितरांच्या 3 पिढ्यांना आवाहन केले जाते. त्याबरोबरच कुटुंबातील त्या आधीच्याही मोक्ष मुक्ती सद्गती न मिळालेल्यांना, ज्यांच्यावर रीतसर दहन संस्कार होऊ शकले नाहीत अशांना, गर्भातच मरण पावलेल्यांना, तसेच विविध अवस्थेत मृत पावलेल्यांना अन्न पिंड दिले जातात. शस्त्राघाताने मृत्यू आलेल्या, घातपाताने मरण आलेल्या, संन्यास घेतलेल्या इत्यादी पूर्वजांसाठी करायच्या श्राद्धासाठी विशिष्ट दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. 6. श्राद्धासाठी जर जाणकार पुरोहित मिळाला नाही, जेवणासाठी शास्त्रोक्तपणे पदार्थ करता आले नाहीत, सगळे धार्मिक विधी करणे शक्य झाले नाही, कुठल्याही कारणामुळे परवडत नाही असे असेल तरी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला जो जमेल, जसा जमेल तसा अन्न नैवेद्य पितरांना नक्कीच पोचतो. कृपया त्यासाठी कर्ज काढून उधार उसनावार बडेजाव करू नये. 7. काही जणांना वाटते कशावरून हे सर्व पितरांना पोचते. एक विचार करा, आपण मला भरभरून देण्याची प्रार्थना करतो आणि देवाला 5 पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो. तो देवापर्यंत पोचतो की नाही याचा विचार कधी करतो का? किंबहुना तो पोचतच नाही, कारण तो प्रसाद म्हणून आपणच खातो. म्हणूनच आपण त्याला शब्दही नैवेद्य दाखवणे असाच योजला आहे. आपण 364 दिवस पितरांसाठी काही करीत नाही, मग केवळ श्राद्धाच्या सर्व पितरीच्या एखाद्या दिवशी सर्व पितरांसाठी मिळून चमचा चमचा वाढलेला अन्नाचा इतका विचार कशासाठी करायचा? समजा पितरापर्यंत नाही पोचले तरी कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे तरी ते अन्न खातीलच ना. 8. ते अन्न खाणारे कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे जीवनसाखळीची एक एक कडी असते. त्या मूक प्राण्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कावळा हा तर आपल्या अवतीभोवतीचे आपल्या दृष्टीने अनेक ताज्य पदार्थ खातो व स्वच्छता राखतो. माणसाला सर्वाधिक प्राणवायू, सावली देणारे, जमिनीची धूप रोखणारे वड, पिंपळासारखे वृक्ष तर कावळ्याच्या विष्ठेतूनच रुजतात. त्यामुळे कावळ्याला आत्मा दिसतो की नाही त्याचा विचारापेक्षा त्याचीही उपयुक्तता आपण स्वार्थ म्हणून तरी आपण जोपासायला हवी. 9. हल्ली मृत माणसाच्या नावाने वृत्तपत्रामध्ये वर्षानुवर्ष त्याचे फोटो, कविता, श्रद्धांजलीचा मजकूर, टीव्हीवर जाहिराती, गावभर मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड अशा गोष्टी हजारो रुपये खर्चून केल्या जातात. अगदी कळकळीने भावना व्यक्त केलेल्या दिसतात. व्हॉट्सॲप, फेसबुक यावरूनही हे मेसेज फिरतात. कशावरून ते या मृत व्यक्तींना, पितरांना पोचते अशा प्रश्न कुणीही विचारत नाही. त्यापेक्षा या जाहिरातीचे हजारो रुपये गरिबांना द्या असे कुणीही का म्हणत नाही. बहुतेक सगळी माध्यमे ही फक्त हिंदूच्याच बाबतीत पुरोगामी आहेत, पण ती देखील असल्या जाहिराती छापून पैसे कमवण्याचा धंदा करतातच ना. 10. आपल्या धर्मानुसार आत्म्यांना अन्न अर्पण करणे हेच फार महत्वाचे मानलेले आहे. त्याऐवजी काही मंडळी कोरडा, शिदा, तांदूळ, गहू, साखर, डाळ इत्यादी अर्पण करतात. पण विचार करा, एखादा अत्यंत भुकेला माणूस तुमच्या पुढे उभा आहे, त्याला त्यावेळी तुम्ही एक जरी गोण भरून डाळ, तांदूळ हे पदार्थ दिलेत तर त्यावेळी त्याची भूक भागेल का? ते तुमचे पुण्यकर्म ठरेल, पण श्राद्ध मात्र नक्कीच ठरणार नाही. अन्नदान हे असे एकच दान आहे की ते घेणारा त्याचे पोट भरल्यावर तरी तृप्तीने आता पुरे, आणखी नको असे म्हणतो. अन्य कुठल्याही प्रचलित दानांच्या बाबतीत असे घडू शकत नाही. ते फक्त अन्नदानाच्या बाबतीतच घडते. 11. तुमच्या दिवंगत आई वडिलांनी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितले असेल, लिहून ठेवले असेल की त्यांचे क्रियाकर्म श्राद्ध करू नका. तरीही त्यांच्या मृत्यूनंतर या गोष्टी तुम्ही नक्कीच करा, कारण माणसे असे काही सांगतात तेव्हा त्यांचे विचार हे इथल्या अनुभवानुसार आणि ज्ञानानुसारच असतात. पण परलोकात गेल्यावर आपण पृथ्वीवर मुलाबाळांना असे सांगून चूक केली असे जर त्यांच्या लक्षात आले तर ते तुम्हाला पुन्हा येऊन माझे श्राद्ध कर रे बाळा असे सांगू शकत नाही. त्यामुळे हजारो वर्ष आपल्या धर्मात अस्तित्वात असलेले विधी एक दिवस करायला काय हरकत आहे. 12. दिवंगत पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ एखाद्या संस्थेला देणगी देणे, पानपोई, विहीर बांधणे, मंदिराला दान देणे ही सर्व खूप मोठी सत्कार्य, पुण्यकर्मे आहेत, पण हे श्राद्धाला पर्याय नक्कीच नाही. 13. आपल्या धर्मामध्ये असा एक विश्वास आहे
की माणसाबद्दलच्या सर्व गोष्टी देवाने स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत, पण माणसाला सत्तंती व संपत्ती देण्याची सर्व सूत्रे मात्र त्याने माणसाच्या दिवंगत पूर्वजावर सोपवली आहेत. 14. कर्मफळाचा बाऊ करू नका. तुमची जन्मपत्रिका अचूक असेल तर त्यातील ग्रहस्थिती ही तुमचे जन्म घेताना असलेले गुण दाखविणारे प्रगती पुस्तक असते. त्यावरून तुमचे आयुष्य कसे असू शकेल याची केवळ अनुमान करता येते, पण तसेच अचूक घडत नाही. ते तुमचे भविष्य नसतेच मुळी, कारण तुमच्या आयुष्यात चांगल्या कर्तृत्वाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण बदलता येतात, किंबहुना तेच करण्यासाठी तुम्ही जन्म घेतलेला असतो. आधीच्या इयत्तेतील प्रगती पुस्तक हे तुमच्या तोपर्यंतच कर्मफळ दाखविते. पुढच्या इयत्तेत तुमचे जोरदार अभ्यास करून सुवर्ण पदही जिंकू शकतात. म्हणूनच अत्यंत अशिक्षित गरीब आणि मागास भागात जन्मलेला माणूसही खूप मेहनतीच्या जोरावर डॉक्टर, संधी अधिकारी, वैज्ञानिक झालेला पाहायला मिळतो. रिक्षावाल्याची मुलगी CA, भांडीवाल्या बाईचा मुलगा कलेक्टर, हमालाची मुलगी डॉक्टर झालेली आपण पाहतो. कर्माचे फळ सांगणारा कर्मविपाक सिद्धांताबरोबरच तुमचे प्रयत्न, श्रद्धेने केलेली मेहनत फळाला येते. 15. आताच्या युगात सर्व संदर्भ, व्यवहार, दैनंदिन आयुष्य असे सगळेच खूप बदललेले आहेत. लाखो ब्राह्मणांनी गेल्या काही पिढ्यांपासून आपले व्यवसाय बदललेले. दान घेणे, प्रतिग्रह बंद केले असून आता ते दान देणग्या देऊ लागले आहेत. त्यामुळे या कामामध्ये प्रशिक्षित असलेल्या ब्राह्मणाला त्याचा मोबदला म्हणून जरूर दान करावे. पण ज्याला अन्नाची अत्यंत गरज आहे अशा गरीबाला अन्नदान करणे सर्वात महत्त्वाचे आहे. 16. मनुष्य जन्मात आत्म्याच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. मृत्यूपश्चात त्याच्या धन, पैसा, स्थावर, कपडे, सोने नाणे अशा जड रूपातील वस्तू त्याला अर्पण करता येत नाहीत. चीनमध्ये तसेच इजिप्तमधील पॅरामिड्समध्ये अशा वस्तूही पुरलेल्या आढळतात. या सर्व वस्तू म्हणजे त्यांच्या देहाची गरज असते. तो तेथे सोडून गेलेला असतो. पण आपल्या श्रद्धेनुसार आत्मा हा अन्नाच्या वासामुळे तृप्त होतो. म्हणूनच त्याला अन्न अर्पण करणाऱ्याला महत्त्व दिलेले आहे. याच कारणामुळे श्राद्धामध्ये अत्यंत उत्तम सुगंध असलेली फुले, चंदन, उदबत्त्या वापरल्या जातात. 17. मेटा सायन्सचे श्री जॉर्ज मिक यांनी लिहिलेले आफ्टर वी डाय व्हॉट देन नावाचे पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद मृत्यूनंतर होते तरी काय. अनुवाद पद्मा कुलकर्णी, पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे. यात नावानिशी माहिती, आत्म्याची छायाचित्रेही दिली आहेत. त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही, तरी त्यांचे सर्व निष्कर्ष मात्र हिंदू धर्मातील या विषयीची सर्वच्या सर्व अनुमाने खरी आहेत. यावर शिक्कामोर्तब करतात. ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ पुनर्जन्म या विषयावर संशोधन करायला कचरत नाही. 18. जातपात, राजकीय मते, पुरोगामी आणि अतिवैज्ञानिक विचार अशा गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून आपण शांतपणे हिंदू धर्माबद्दल विचार करूया. या देशात, या धर्मात हजारो वर्ष आणि आजवर आपले कोट्यावधी पूर्वज जे काही करीत होते ते सर्व मागासलेले व त्या अंधश्रद्धा होत्या का? ते सर्वच मूर्ख होते काय? हजारो वर्षात त्यामध्ये कुणीही पुरोगामी वैज्ञानिक विचारांचा उपजलाच नाही कसा? 19. स्मशान हे हिंदू धर्मात भगवान शंकराचे स्थान मानले गेले आहे. तेथे जाऊन पार्ट्या करणे, केक कापणे हे हिंदूंना हिणवण्यासाठी केले जाते. कुठल्या कब्रस्थानात जाऊन पार्ट्या करण्याची हिंमत होणार नाही. पण अनेक परधर्मीय विदेशी मंडळी मात्र आपल्या या शास्त्राकडे आकर्षित होत आहेत. भारतात येऊन श्राद्ध करतात. रशिया, कझाकिस्तान, स्वित्झर्लंड येथे महिलांनी तेथे येऊन श्राद्ध केल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. 4 वर्षापूर्वी तोमोका मुशिगा या जपानी महिलेने हिंदू श्राद्ध पद्धतीवर संशोधन करून डॉक्टरेट पूर्ण केली आहे. या विषयावरील तिचे अनेक लेख आंतरराष्ट्रीय जर्नल्सनी प्रसिद्ध केले आहेत. या विषयावर आपल्याकडे अत्यंत सुसंगत सिद्धांत असूनही अनेक ग्रंथ उपलब्ध असून त्यावर संशोधनच होत नाही. पण शेकडो वर्ष आपल्यावर राज्य करणाऱ्या आक्रमकांनी आपल्यात न्यूनगंड पेरला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी अवैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात, ज्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत किंवा शोधता आले नाहीत.
त्या गोष्टीच असू शकत नाहीत असे आपल्याला म्हणता येणार नाही। हे सर्वात महत्त्वाचे आहे। श्राद्ध करावे की नाही, श्रद्धा कुठली आणि विज्ञान कुठले हे ज्याचे त्याने ठरवावे। आपल्या धर्मातील या एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची नीट माहिती करून घ्यावी। त्यानंतर आजच्या काळाशी सुसंगत असे काय करावे ते प्रत्येकाने आपल्या सारानुसार विवेकानुसारच ठरवावे। त्याला तसे स्वातंत्र्य दिलेले आहे। धन्यवाद।